दरम्यान पंकजा मुंडे बोलतायत, थेट जाऊया. गावात आम्ही पट्टी जमा केली आहे. ताई, आम्ही गावामधून प्रत्येकाने पैसे जमा केले. 40 गाड्या निघाल्या. आमच्या तालुक्यातून आम्ही 4000 लोक येलो, 5000 लोक येलो. अशा प्रकारचे रोज फोन येतात. आता एवढे लोक स्वतःच्या घरातली चांगली नऊ लुसलुशी तुपातली पुरणपोळी सोडून डोंगर कपाऱ्यामध्ये माझ्यासाठी येत आहेत. नाशिकवरून, बुलढाण्यावरून, वाशिमवरून, अमरावतीवरून, पुणे, मुंबई, पनवेल, नवी मुंबई, इथून बीड जिल्हा, नागर जिल्ह्यातून ते येतातच येतात. एवढे लोक येणार आहेत. तर मला काय जायचंय आणि भाषण करायचंय. पण खरं सांगते, भाषण करणं एवढं सोपं नाही आहे. नुसतं भाषण करणं सोपं आहे, पण जे बोलतो ते जगणं एवढं सोपं नाही. आणि म्हणून मी रुद्राक्षाची माळ गळ्यात आहे. महाराजांनी उल्लेख केला की महाराज, ही माळ घालणं तुम्हाला माहिती आहे की किती संकल्प लागते, गुरुचा आशीर्वाद लागते आणि परवानगी लागते. बिना परवानगी हे गोष्ट करता येत नाही. साक्षात प्रज्ञानंदजी सरस्वती शंकराचार्यांनी मला दीक्षा दिलेली आहे आणि मी पण त्याच मार्गावर आहे. हे लोक जाऊ देत नाहीत तोपर्यंत, नाही तर तुमच्यासारखंच माझंही पुढं विचार आहे. पण बघू, आता ह्यांचं जोपर्यंत कल्याण होत नाही, मला काही सुट्टी मिळणार नाही. कर्म केल्याशिवाय आपण पुढच्या मार्गाला जाऊ शकणार नाही. मुंडे साहेबांना काय स्वप्न पडलं मला माहित नाही. त्यांनी मला राजकारणात आणलं. मला राजकारणात यायचंच नव्हतं. मी इतकी घरकोंबडी मुलगी आहे की मी शाळेला जाताना पण रडत होते, कॉलेजला जाताना पण रडत होते. मी माझ्या आईवडिलांना सोडून कधी राहिले नाही. माझ्या आईबाबांनी मला हॉस्टेलला टाकलं. मी एक दिवशी साहेब भेटायला हॉस्टेलला आले. मी गादी बिदी गुंडाळून पॅक करून बॅग त्यांच्या गाडीत जाऊन बसले. मी कधीच माझ्या आई वडिलांना सोडून राहिले नाही, माझ्या घराच्या बाहेर राहिले नाही. मी प्रचंड घरकोंबडी मुलगी आहे. 8-8 दिवस घराला सोडून, 1.25 वर्षाचं माझं लेकरू होतं, त्याला ताप यायचा, त्याला उलट्या व्हायच्या, त्याला सोडून जेव्हा मी माझं जायचं, माझा जीव तुटायचा. एवढं तर लेकरू कधी कधी वाटायचं आपण एवढे बिझी आहेत, इलेक्शन आहे, एवढं झालं कधी, एवढं झालं कधी, आता एवढं झालं ते माझ्यापेक्षा. हे कळलं नाही. संपूर्ण जीवन समाजाला दिलेलं आहे. पूर्ण वैभव पायाशी लोळण घेत असताना मुंडे साहेबांनी मला तुला समाजाच्या ओटीत घालायचंय म्हणून मला तुमच्या ओटीत घातलेलं आहे. आणि कधी कधी वाटतं कसं नातं आहे आपलं. तुम्हाला माझ्या ओटीत घातलं, मला तुमच्या ओटीत घातलंय, असं अद्भुत नातं आहे. तुमची जबाबदारी माझ्यावर आणि माझी जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे. अचानक राजकारणात पडलेलं पाऊल आणि अचानक एकच इलेक्शन मला माझ्या वडिलांचा आशीर्वाद लावला. 2014 तर मुंडे साहेब माझ्या इलेक्शनला जिवंत नव्हते, पण त्या 4.5-5 वर्षात त्यांनी मला काय काय शिकवलं की मी अजून 15 वर्ष झाले. म्हणजे मी 2004ला पहिल्यांदा पाऊल ठेवलं राजकारणात, 2009ला निवडणूक लढवली. आज 20 वर्ष राजकारणामध्ये मी काम करत असताना, 22 वर्ष समाजात काम करत असताना, आज जे काय मी करते आहे ते प्रत्येक श्वास हा मुंडे साहेबांना आणि भगवान बाबांना शोभेला साथ घ्यायचा प्रयत्न करते. जेव्हा नम्र व्हायचं असतं तेव्हा अतिनम्र व्हायचं असतं. जेव्हा शांत राहायचं असतं तेव्हा अतिशांत राहायचं असतं. जेव्हा संयमाने वागायचं तेव्हा संयमाने वागायचं असतं. आणि जेव्हा युद्धामध्ये जायचं असतं तेव्हा हातातली तलवार खाली ठेवू द्यायची नाही. अशा